झटपट काहीतरी गोड खावंसं वाटतंय का? मग ही स्किम मिल्क पावडरची पेढ्यांची रेसिपी नक्की करून बघा. घरीच अवेलेबल असलेल्या वस्तूंपासून फक्त 10 मिनिटात तयार होणारे हे स्वादिष्ट पेढे घरच्या घरी बनवा. मावा नको, ना पाक बनवायची झंझट, महागडं कंडेन्स मिल्क नको आणि जास्त सामानही न वापरता झटपट, सोपी, फक्त 10 मिनिटात तयार होणारे हे स्वादिष्ट शाही पेढे घरच्या घरी कुणीही बनवू शकेल. हा स्पेशल शाही पेढा दिसायला जितका सुंदर तितकाच खायला खूप टेस्टी आणि बनवायला तर खूपच सोपी रेसिपी आहे. चला तर सुरू करूया. नमस्कार, मी छायाच कुक टाईममध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत. स्पेशल शाही पेढा बनवायला आपल्याला लागणार आहे कढई किंवा पॅन घ्या. इकडे सुरुवातीला आपल्याला गॅसवर ठेवायचं नाही आहे, किचन प्लॅटफॉर्मवरच ठेवा, म्हणजे सर्व जिन्नस मिक्स करायला सोपं जाईल. सर्वप्रथम घेऊया अर्धा कप दूध. तुम्ही चमच्याने मोजून घेत असाल तर 6 ते 7 मोठे चमचे घ्या. हे उकळलेलं दूध रूम टेम्परेचरचं थंड असं आहे. खूप सोपी मेथड सांगत आहे. आता घ्या अर्धा कप साखर. ज्या कपने दूध घेतलं त्याच कपने अर्धा कप साखर घ्या. तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता. 2 मोठे चमचे तूप टाकूया. 1 आणि हा दुसरा. 2 पुरेसे आहेत. मिक्स करून घ्या. साखर संपूर्ण मेल्ट झाली पाहिजे. ही बघा, अशी ही पावडर बाजारामध्ये स्किम मिल्क पावडर विकत मिळते, ती तुम्ही घ्या. साखर विरघळल्यानंतर मी 2 कप स्किम मिल्क पावडर घालते. तुम्ही कुठल्याही ब्रँडची घ्या, परंतु लक्षात ठेवा डेअरी व्हाईटनर घेऊ नका, त्यामुळे पेढे चांगले होणार नाहीत. वजनी मोजाल तर 250 ग्रॅम आहे. मिल्क पावडर यात घालून विस्कर किंवा चमच्याने ढवळत राहा, म्हणजे गुठळ्या तयार होणार नाहीत. अगदी सहज सर्व वस्तू मिक्स होतील. बघा मंडळी, हे पेढे एवढे मस्त बनतात की तुम्ही मार्केटचे पेढे आणायचे बंद कराल, घरीच बनवाल. मिल्क पावडर व्यवस्थित मिक्स झाली आहे. हे बघा, अशी कन्सिस्टन्सी झाली आहे. सुरुवातीला थोडं पातळ वाटत आहे, परंतु गॅसवर ठेवलं की परफेक्ट होईल. आता याला मी लो फ्लेमवर गॅसवर ठेवलं आहे आणि लो फ्लेमवरच सतत ढवळत राहा, जोपर्यंत हे पॅन सोडत नाही तोपर्यंत. ही 5 मिनिटात होणारी मिठाई एवढी टेस्टी की तोंडात टाकताच विरघळेल. बघता बघता हे घट्ट होत चाललं आहे. आता मिश्रण सतत ढवळत राहायचं. इथे तुम्हाला वाटलं की दुधाचं प्रमाण कमी आहे तर तुम्ही 1-2 चमचे ॲड करू शकता, किंवा थोडं चिकट वाटलं तर तूप ॲड करा. पण असं तुम्हाला गरज लागणार नाही. तुम्ही नॉनस्टिक भांडं घ्या. आता हळूहळू बघा, कढईने मिश्रण सोडायला सुरुवात केली आहे. एकदम माव्यासारखं वाटतंय ना? तासनतास दूध उकळून पेढे बनवायची गरजच नाही. एकदम झटपट पेढे तुम्ही तयार करू शकता. आता चॉईस तुमची आहे. तुम्हाला प्लेन दुधाचे पेढे आवडत असतील तर काहीही टाकू नका, आणि फ्लेवर आवडत असेल तर पाव चमचा वेलची पूड घाला. मी इथे प्लेनच ठेवणार आहे. आता बघू शकता, हे मिश्रण पूर्ण एकत्र गोळा झालं आहे आणि मिश्रण पॅन सोडतं आहे. या स्टेजला गॅस बंद करा. हे अगदी परफेक्ट आहे. यापेक्षा जास्त शिजवलं तर मिश्रण कोरडं होऊन जाईल. आता आपल्याला कसं कळेल की मिश्रण परफेक्ट तयार आहे की नाही? तर काय करायचं, थोडंसं मिश्रण घ्यायचं आणि त्याची अशी गोळी बनवून बघायची. हे बघा, होते ना गोळी तयार. बोटांना मिश्रण अजिबात चिटकत नाही आहे, म्हणजेच पेढ्यांसाठीचं आपलं मिश्रण तयार झालं आहे. तर आता गॅस पूर्ण बंद करूया. आता घेऊया चॉपिंग बोर्ड किंवा किचन प्लॅटफॉर्मवर केलं तरीही चालेल. तूप लावून घ्यायचं. आता पेढ्याचं मिश्रण यावर काढा. थोडं थंड होऊ द्यायचं. जास्त गार करायचं नाही. हात लावण्या इतपत थंड झालं की हाताने मळून मऊ करायचं, म्हणजे तुमचे पेढे खूप छान बनतील. मी जसं करते ना, अगदी तसंच याला मऊ करायचं.
हे बघा किती मस्त स्मूथ पेढ्याचं पीठ तयार आहे. असं वाटतं की मावाच आहे. एकदम जबरदस्त बनतील आपले पेढे. आता एक लाटणं घ्या. आता याला लाटून घेऊया. बघा एवढा थिकनेस ठेवा. बस आता तुम्ही घ्या कुकी कटर किंवा डब्याचं झाकण जे पेढ्याच्या साईजचं असेल, किंवा मग पिठाचा गोळा घ्या. 2 हाताच्या मध्ये घेऊन गोल गोल करा आणि 2 तळहाताच्या मध्ये दाबा. असा पण पेढा तुम्ही बनवू शकता. मी मात्र इथे कुल्फी मोल्ड घेत आहे. याने आपण कट करून घेऊया. अशा तऱ्हेने सर्व पेढे कट करून घेऊया. सर्व पेढे कट करून घेतले आहेत. हे बघा काय मस्त पेढे बनले आहेत. कुठेही चिकट नाहीत. सेम टू सेम मार्केटसारखे. एवढी जबरदस्त रेसिपी आहे. नक्की बनवा. आता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गार्निश करा किंवा प्लेन पण ठेवू शकता. असेल तर चांदीचा वर्क लावा. पिस्ताने याला थोडंसं गार्निश करा. मंडळी पाहिलंत ना, आता तासनतास दूध उकळवायची गरज नाही. अगदी कमी साहित्यात, कमी मेहनतीत झटपट आपण एवढे सुंदर पेढे घरीच तयार केले आहेत. आता तुम्हाला तोडून दाखवते. मला खरंच इच्छा नाही आहे तोडायची, पण तुम्हाला पेढ्याचं टेक्स्चर दाखवते. अगदी परफेक्ट बनले आहेत. मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही नक्की बनवा आणि मला जरूर सांगा कशी वाटली रेसिपी. हे पेढे तुम्ही बनवून 8 दिवस एन्जॉय करू शकता. फ्रीजमध्ये ठेवत असाल तर एअरटाईट बॉक्समध्ये 10 दिवस आरामात टिकतात, खराब होत नाहीत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांमध्ये शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्ही जर का गोड खाणारे खवय्ये असाल तर चॅनलवर अपलोड केलेले व्हिडिओज नक्की क्लिक करा. धन्यवाद.